नमस्कार. तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बाजारामध्ये मिळतो त्यापेक्षाही भारी असा टोमॅटो केचप. त्यामध्ये कोणतेही केमिकल वापरणार नाही किंवा गूळ साखर पण वापरणार नाही. तरी पण हा टोमॅटो केचप खायला खूप चवदार लागतो. बाजारातून विकत आणण्यापेक्षा असा टोमॅटो केचप घरी बनवा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला. मुलं पण खूप आवडीने खातील असा केमिकल फ्री टोमॅटो केचप तुम्ही पण अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकतात. तुम्ही जर का एक वेळ हा केचप घरी बनवला ना तर बाहेरचा टोमॅटो केचप कधीच घेणार नाही. चला मग वेळ न वाया घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 किलो टोमॅटो घेतलेले आहे. टोमॅटोचा कलर चांगला लाल पाहिजे. टोमॅटो चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण घेतलेला आहे अर्धी वाटी बीट. बीटने छान कलर येतो आणि बीट हेल्दी पण असतं. त्यानंतर ओले खजूर घेतलेले आहेत. त्यानंतर 4 ते 5 मिरे घेतलेले आहेत. दालचिनी, लसूण, आलं, 2 वेलदोडे, थोडीशी जावित्री, त्यानंतर 3 लवंग घेतलेले. आता आपण हवं तर तुम्ही 1 कांदासुद्धा घेऊ शकतात. त्यानंतर टोमॅटोचे असे काप करून घ्यायचे. 2 भाग केले तरी पण चालतील, 4 केले तरी पण चालतील किंवा बारीक कापले तरी पण चालतील. तुम्हाला हव्या त्या आकाराने तुम्ही टोमॅटो कापून घ्यायचे. टोमॅटोचा कलर चांगला लाल असला ना की मग केचपला छान कलर येतो. त्यामुळे चांगले लाल टोमॅटो घ्यायचे. आता बघा आपले टोमॅटो कापून झालेले आहेत. आता आपण कुकर घेऊ. कुकरमध्ये बनवणार आहोत आपण. कुकरमध्ये अगदी पटकन होतं, गॅसची पण थोडी बचत होते. त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊ कुकरमध्ये. टोमॅटो टाकल्यानंतर बीट टाकून घेऊ. बीट तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. बीट मुलांसाठी हेल्दी पण असतं, त्यामुळे असं मुलं बीट खात नाही. केचपमुळे तरी बीट मुलांच्या पोटामध्ये जातं. त्यानंतर खजूर टाकायचे आणि मग जे आपण मसाले घेतलेले आहेत ते मसाले टाकून घ्यायचे. त्यानंतर मीठ टाकायचं 1 चमचा. मीठ टाकल्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं. गॅस पेटवायचा. कुकर गॅसवर ठेवून घ्यायचा आणि आता 2 शिट्या घेऊन घ्यायच्या. हवं तर तुम्ही हे सर्व टोमॅटो मसाले कढईमध्ये पण शिजवून घेऊ शकतात, पण कुकरमध्ये पटकन होते त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवते. आता आपल्या 2 शिट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करू. कुकरची वाफ निघाल्यानंतर कुकर खाली उतरून घेऊ गॅसचे. त्यानंतर कुकरचे झाकण उघडून बघू. बघा किती मस्त सुगंध येतोय. टोमॅटो पण चांगले शिजून झालेले आहेत. आता आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. जी ती दालचिनीची काडी होती ती काढून घेऊ किंवा तुम्ही मिक्सरला बारीक केली तरी पण चालेल, पण तिचा जो टेस्ट असतो ती तर उतरलेला आहे त्यामध्ये, त्यामुळे आपण ती काढून घेऊ. त्यानंतर मिश्रण थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेतले. तुमच्याकडे जर वेळ असेल तर कुकरमध्ये राहू दिलं तरी पण चालेल, म्हणजे थोडा वेळ लागतो मग थंड व्हायला. मोकळ्या भांड्यात काढलं तर लवकर थंड होते. त्यानंतर सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. आता थोडं थोडं करून छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं. त्यानंतर पुरणाची गाळणी किंवा दुसरी कोणती ज्यूस वगैरे काढतो आपण ती चाळणी असली त्याच्यावर मिश्रण टाकायचं. अशा पद्धतीने आता आपण सर्व टोमॅटो छान बारीक करून घेऊ मिक्सरला. बारीक केल्यानंतर चमच्याने गाळणीवर फिरून आता गाळून घेऊ सर्व. अशा पद्धतीने गाळून घ्यायचं. किती मस्त कलर आलाय. अशा पद्धतीने टोमॅटो केचप एक वेळा तुम्ही पण खरंच नक्की घरी बनवून बघा. अगदी कमी वेळेत बनून तयार होते. बाहेरचं केमिकल युक्त आणण्यापेक्षा मुलांना हे केमिकल फ्री खाऊ घातलं तर मुलांची तब्येत पण चांगली राहील आणि काहीतरी हेल्दी मुलांच्या पोटामध्ये जाईल. बघा अशा पद्धतीने आता आपण सर्व टोमॅटोचं केचप गाळून घेऊ. जो बियांचा भाग असतो तो आता आपण फेकून देऊ. त्यानंतर सर्व छान आता
मिक्स करून घेऊ हे व्यवस्थित परत एक वेळा चमच्याने. त्यानंतर गॅसवर 10 ते 15 मिनिट लागतात. त्यातलं थोडं पाणी आटवून घेऊ आता आपण. थोडं 1 मिनिट चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायची. लाल तिखट तुम्ही कमी जास्त टाकू शकतात. तुमचे मुलं जर तिखट खात असतील तर तुम्ही थोडं जास्तीचं तिखट टाकू शकतात, नाहीतर मग थोडं कमी टाकलं तरी पण चालेल. त्यानंतर बघा आता पाणी आटत चाललेलं आहे. किती मस्त रंग आला आहे केचपला बघा. आता हे थोडं पाणी आटण्यात आलं का अंगावर उडतं, त्यासाठी झाकून ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर परत 5 मिनिटांनी झाकण काढायचं आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. थोडं हळू करायचं बघा, किती थेंब उडत आहे ना त्याचे. त्यासाठीच आपण झाकण ठेवलेलं होतं, म्हणजे गॅस पण खराब होत नाही, नाहीतर मग आपलं अजून काम वाढते. त्यासाठी झाकण ठेवून शिजवायचं. बघा आता टोमॅटो केचप जवळपास आता रेडी आहे आपला. थोडंसं परत एक वेळा झाकून घेऊ. बघा आता छान घट्ट झालेलं आहे. पाणी पण आटण्यात आलेलं आहे त्याच्यातलं. आता आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ आणि चेक करू टोमॅटो केचप रेडी झाला का नाही म्हणून. त्यासाठी एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये टोमॅटो केचप टाकायचा. त्यानंतर बघायचं पाणी सेपरेट होतं आहे का. थोडं थोडं होतं आहे, म्हणजे अजून थोडंसं पाणी बाकी आहे आटायचं. परत आपण 1 मिनिट चांगलं पाणी पुन्हा आटवून घेऊ. 1 ते 2 मिनिट. टोमॅटो केचपमध्ये आपण केमिकल वापरत नाही आहे ना, त्यामुळे मग पाणी नाही राहू द्यायचं, नाहीतर मग टोमॅटो केचप लवकर खराब होतं. त्यासाठी चांगलं पूर्ण पाणी आटवून घेतलं का मग 25 दिवस ते 1 महिना फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात आरामात टिकतं हे केचप. त्यानंतर बघा पुन्हा आपण एक डिश घेतली, त्यामध्ये टाकून बघितलं. बघा आता पाणी सेपरेट होत नाही आहे, म्हणजे आपला टोमॅटो केचप आता पूर्णपणे रेडी आहे. आता आपण टोमॅटो केचप थंड होण्यासाठी ठेवून घेऊ. टोमॅटो केचप आपला थंड झाल्यानंतर बघा किती छान दिसतोय, किती मस्त कलर आला आहे. आणि हा टोमॅटो केचप खायला पण खूप चवदार लागतो. मस्त असा छान सुगंध पण येतो. तुम्ही पण कधी बनवताय मग अशा प्रकारे टोमॅटो केचप? तुम्ही पण एक वेळा नक्की बनवा. आणि अशाच हेल्दी नवनवीन रेसिपीसाठी ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. थँक्यू.